आणि आता आपण बोलूयात या सगळ्या घडामोडींचं विश्लेषण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर आता आपल्या सोबत आहेत। शैलेंद्र देवळणकर सर, अमृत महोत्सवी वर्षात भारताने पदार्पण केलंय। संयुक्त राष्ट्राला सुद्धा जवळपास 75-76 वर्ष होत आहेत। मोदींचं हे संबोधन किती महत्त्वाचं आहे? मला असं वाटतं, की हे अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाचं आणि ऐतिहासिक अशा स्वरूपाचं हा ॲड्रेस असणार आहे. याचं एक महत्त्व असं आहे, की हा कोरोना काळामधला पंतप्रधान मोदी यांचा पहिला इन पर्सन म्हणजे प्रत्यक्ष अशा स्वरूपाचा हा ॲड्रेस आहे. कारण मागचं जे युनायटेड नेशन झालेलं होतं, 75वं सेशन जे झालेलं होतं, ते पूर्णपणे व्हर्चुअल होतं. ते पूर्णपणे ऑनलाईन होतं. यावेळेला त्यांनी ऑप्शन हा राष्ट्रांना दिला गेलेला आहे, की ज्यांना प्रत्यक्ष बोलायचं ते प्रत्यक्ष बोलू शकतात किंवा काहींना रेकॉर्डेड स्पीच देखील पाठवण्याची परमिशन आहे. जवळपास 103 राष्ट्राध्यक्ष हे युनायटेड नेशनमध्ये प्रत्यक्ष बोलणार आहेत आणि मला असं वाटतं, की भारताला हा एक अत्यंत मोठा अशा स्वरूपाचं व्यासपीठ आहे, ज्याच्या आधारावरती भारत आपली जागतिक भूमिका जी आहे, ती भूमिका मांडण्याचा प्रयत्न या दृष्टिकोनातून करणार आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जसं आपण आता सांगितलं, की पंतप्रधान इम्रान खान यांचं जे स्पीच झालं, त्याला हेट स्पीच आपण म्हणतो. कारण ते प्रोपगंडा स्पीचच असतं. ते सातत्याने युनायटेड नेशनच्या व्यासपीठाचा वापर हा भारत विरोधी गरळ ओकण्यासाठीच करत असतात. त्यामुळे भारत जशाला तसं प्रत्युत्तर देणार का? तर मला असं वाटतं, की त्याला फार कमी महत्त्व हे पंतप्रधान मोदी देतील. याचं कारण असं आहे, की भारत आता आपलं जे परराष्ट्र धोरण आहे पाकिस्तान ऑब्सेस्ड नाहीये. आता फक्त आपण पाकिस्तानवरती केंद्रित नाहीये. तर भारत हा ग्लोबल पॉवर आहे. त्यामुळे भारत आता जागतिक मुद्द्यांवरती भर टाकणार आहे. त्यामुळे युनायटेड नेशनचे रिफॉर्म्स, युनायटेड नेशनमधली सुधारणा, युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमधली सुधारणा आणि भारताला तिथं कायमस्वरूपी सदस्यत्व प्राप्त होणं, हे मला वाटतं याच्यावरती पंतप्रधान मोदी भर देतील. जसं आपण आता सांगितलं, त्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, त्याचप्रमाणे युनायटेड नेशनच्या इस्टॅब्लिशमेंटला स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. हा एक अत्यंत उत्तम अशा स्वरूपाचा योगायोग आहे आणि या दृष्टिकोनातून भारत हा फाउंडर मेंबर आहे. भारत जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे. युनायटेड नेशनच्या पीस कीपिंग फोर्सेसला भारताचं सगळ्यात मोठं योगदान आहे आणि भारत हा मोस्ट डिझर्व्हिंग नेशन आहे. तर भारताला युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलचं पर्मनंट मेंबरशिप मिळालं पाहिजे आहे. याविषयी निश्चितपणे पंतप्रधान मोदी हे आज बोलतील आणि आपले जे फॉरेन सेक्रेटरी सिंगला जी आहेत त्यांनी देखील अशा स्वरूपाचं सूतोवाच हे केलेलं आहे. दुसरं ते क्रॉस बॉर्डर टेररिझम विषयी बोलतील आणि क्रॉस बॉर्डर टेररिझम हा महत्वाचा मुद्दा आहे. नुकतंच अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवरती आलाय. त्यांच्या 34 मंत्र्यांपैकी 17 हे दहशतवादी आहेत. त्यामुळे आपल्या अंतर्गत सुरक्षेपुढे आव्हान निर्माण झालेली आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षपणे अशा दहशतवादी शासनाला समर्थन देणारे जे देश आहेत, त्यांचा अप्रत्यक्षपणे उल्लेख केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे सातत्याने काल जी क्वाडची बैठक झाली होती. या क्वाडच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी एक अत्यंत उत्तम अशा स्वरूपाचा शब्द वापरला आणि तो होता ग्लोबल गुड. म्हणजे भारत येत्या काळामध्ये ग्लोबल गुड म्हणजे जागतिक कल्याणासाठी प्रयत्न करणार आहे. तर आज या ठीक आहे ग्लोबल गुड देवाणकर सर, मी थोडं थांबवतो कारण मोदी आता संयुक्त राष्ट्रांच्या सभेत संबोधन करण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि त्याची लाईव्ह दृश्य आहेत अमेरिकेतून। मोदी आता थोड्याच वेळात संयुक्त राष्ट्रसंघाच्या या सर्वसाधारण सभेत हे महासंबोधन करणार आहेत। कुठले मुद्दे मोदींच्या संबोधनात केंद्रस्थानी राहतात ते आपल्याला बघावं लागणार आहे। अर्थात त्याचं आत्ताही विश्लेषण आपण करतोय आणि मोदींच्या संबोधनानंतर सुद्धा त्याचं विश्लेषण हे कायम राहणार आहे, ते होत राहणार आहे। आरोग्य व्यवस्था असेल, त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंग असेल, जागतिक हवामान बदल ज्याला आपण म्हणतो, त्याचबरोबर दहशतवादाचा मुद्दा असेल आणि इंडो पॅसिफिक ओशनमध्ये चीनच्या वाढत्या प्रभावामुळे जी सगळी परिस्थिती निर्माण होते, अशा वेगवेगळे अनेक मुद्दे आहेत। कुठल्या मुद्द्यांवर मोदी बोलतात, संयुक्त राष्ट्राचं व्यासपीठावर मोदी कोणते मुद्दे उपस्थित करतात, ते आपल्याला बघायचं आहे। आपण पुन्हा एकदा देवळणकर सरांकडे जाऊयात। सर, यात एक आणखी महत्त्वाचा मुद्दा आहे, ती म्हणजे भारतीय उपखंडातली जी स्थिती आहे ती अफगाणिस्तानमधल्या तालिबानचा जो प्रभाव वाढलाय त्याच्यामुळे आधीसारखी राहिलेली नाही आणि अमेरिकेला सुद्धा तिथून एक्झिट घ्यावी लागलेली आहे। अर्थात या विषयावर भारताला थेट बोलता येणार नाहीये, पण त्याच्यामुळे काश्मीरमध्ये दहशतवादी घटना वाढू शकतात असं वारंवार काही गुप्तचर यंत्रणा सूचित करतायत। तर या दहशतवादाच्या मुद्द्यावर बोलताना मोदी नेमके कुठले मुद्दे कशा पद्धतीने मांडू शकतात या सभेत? मला असं वाटतं, की हा असा योगायोग आहे, की भारत म्हणजे 76व्या सेशनला मोदी ॲड्रेस करतायत. त्याचप्रमाणे भारत हा युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलचा सध्या नॉन पर्मनंट मेंबर आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे ही फार मोठी संधी आहे. नुकतंच आपण दहशतवादासंदर्भामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण रिझोल्यूशन देखील युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये आपण आणलेलं होतं. दहशतवादासंदर्भामध्ये आपली जी मागणी आहे ती ही आहे, की कोणत्याही देशाने आपल्या भूमीचा वापर हा शेजारी देशांमधल्या दहशतवादी कृत्यांसाठी करता कामा नये.
अशा स्वरूपाचा उल्लेख हा निश्चितपणे पंतप्रधान मोदींकडनं होईल. याचं कारण असं आहे, की आपण प्रत्यक्ष अफगाणिस्तानचं नाव घेणार नाहीये. परंतु आपल्याला याची पूर्ण कल्पना आहे, की अफगाणिस्तानमधल्या तालिबान शासनाचा प्रभाव की परिणाम हा निश्चितपणे जो क्रॉस बॉर्डर टेररिझम जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे, त्याच्यावरती नक्कीच पडणार आहे आणि याच्यामधला कर्ता-करविता हा पाकिस्तान आहे. त्यामुळे आपण अप्रत्यक्षपणे दहशतवादाला समर्थन देणारे देश यांच्यावरती युनायटेड नेशनने आर्थिक निर्बंध कसे टाकले पाहिजे, या दृष्टिकोनातून आज भारत मागणी करेल. या बाबतीमध्ये जागतिक पातळीवरती जनमत एकत्रित करणं असेल, जागतिक पातळीवरती देश एकत्र येऊन जे देश दहशतवादाला समर्थन देतात, आर्थिक समर्थन देतात, नैतिक पाठबळ देतात, अशा देशांच्या विरुद्ध काय करता आली पाहिजे किंवा कारवाई केली गेली पाहिजे, अशी आग्रही भूमिका देखील आज पंतप्रधान मोदी हे या संदर्भामध्ये मांडू शकतात. विशेष म्हणजे दहशतवाद हा एक अत्यंत मोठं हे आव्हान आहे, एक चॅलेंज आहे. जसं कोरोना पॅन्डेमिकचं आहे तशाच पद्धतीने दहशतवादाचं आहे आणि जसं तालिबान शासन हे आता अफगाणिस्तानमध्ये आलेलं आहे, त्यामुळे जगभरातल्या दहशतवादी संघटनांचं नैतिक धैर्य जे आहे ते वाढलेलं आहे. या घटना पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता नाही करता येत नाहीये. अल-कायदा इस्लामिक पुन्हा एकदा आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचं पुनरुज्जीवन होण्याची शक्यता. दहशतवादाची समस्या येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढते. अशा प्रकारची युनायटेड नेशन्स बरोबर. सारखी जागतिक संस्था काही तांत्रिक कारणामुळे शैलेंद्र सर तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत नाहीये, पण थोड्याच वेळात आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आपलं महासंबोधन करणार आहेत आणि हेच संबोधन करताना नेमके कुठले मुद्दे त्यांच्या केंद्रस्थानी राहू शकतात संबोधनाच्या, त्याचं विश्लेषण आता आपण पाहतोय आणि कुठल्या मुद्द्यांवर मोदी बोलणार हे थोड्या वेळात अर्थात हे महासंबोधन सुरू झाल्यावर आपल्याला कळेल. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेला मोदी संबोधित करतायत. 76वं वर्ष आहे या यंदाच्या महासभेचं आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत वाढता दहशतवाद असेल, जागतिक हवामान बदल असेल, त्याचबरोबर तालिबान्यांचं आक्रमण, दहशतवाद्यांचा वाढता प्रभाव, आशियातली अस्थिरता, कोरोना आणि आरोग्य व्यवस्था, सायबर सुरक्षा, असे सगळे अनेक मुद्दे आहेत जे या महासंबोधनाच्या केंद्रस्थानी राहू शकतात. नैसर्गिक आपत्ती निवारण, कारण आपण बघतो की एक्स्ट्रीम वेदर कंडिशन्स ह्या वाढत चाललेल्या आहेत संपूर्ण जगभरात. त्याचबरोबर जागतिक शिक्षण, सागरी सुरक्षा आणि नवीन तंत्रज्ञान, असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत जगाच्या दृष्टीने ज्यावर मोदी बोलू शकतात. अर्थात काही वेळापूर्वी आपण बघितलं तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरवरून भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला होता, पण त्याला सडेतोड उत्तर भारताच्या प्रतिनिधींनी दिलं होतं. संयुक्त राष्ट्र परिषदेत आता मोदी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात मोदी संबोधन करणार आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता तिथे दिसत आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील त्यांच्या बाजूला दिसत आहेत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बसलेले आहेत आणि त्यांच्या डाव्या हाताला आपण दृश्यांमध्ये बघत असू तर आता अजित डोवाल दिसत आहेत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, आणि भारताचे अनेक अधिकारी देखील आता उपस्थित आहेत. आपण पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सरांकडे जाऊयात. शैलेंद्र सर, संयुक्त राष्ट्रसंघाची जी काही कार्यप्रणाली आहे त्याच्यावर देखील मोदींनी आक्षेप घेतलेला होता आणि त्यात बऱ्याच सुधारणांची गरज असल्याचं देखील म्हटलं होतं. तर या सुधारणाबद्दल ते कुठली भूमिका मांडू शकतात का? नाही, नक्कीच आहे. हा भारताचा एक जुना अजेंडा आहे. भारत गेल्या अनेक वर्षांपासून युनायटेड नेशन्स मध्ये रिफॉर्म्स हे झाले पाहिजेत या स्वरूपाची मागणी करत आले. याचं कारण पण स्वाभाविक आहे. युनायटेड नेशन्सची किंवा संयुक्त राष्ट्रसंघ आपण ज्याला म्हणतो की त्याची स्थापना ही दुसऱ्या महायुद्धानंतर झाली होती. परंतु आजही आपण असं बघतो की दुसऱ्या महायुद्धानंतरची जी एकूणच विश्वरचना होती त्याचं प्रतिबिंब हे युनायटेड नेशन्स मध्ये आपल्याला पडलेलं दिसतं. जेव्हा युनायटेड नेशन इस्टॅब्लिश झाली तेव्हा सदस्य संख्या ही साधारणतः 50 पर्यंत होती, ती वाढून आता 193 पर्यंत झालेली आहे. अशा वेळेला देखील पुन्हा एकदा तीच कोलोनियल पद्धत किंवा वसाहतवादी पद्धत ही आजही रिफ्लेक्ट होती आहे युनायटेड नेशनच्या फंक्शनिंग मधनं, वर्किंग मधनं. म्हणजे आजही युनायटेड नेशनची सिक्युरिटी काउन्सिलमध्ये 5 जे परमनंट मेंबर्स आहेत हे प्रामुख्याने युरोपियन देश आहेत, अमेरिका आहे याच्यामध्ये. त्यामुळे याच्यामध्ये आफ्रिकन देश असतील, एशियन देश असतील, यांना प्रॉपर प्रतिनिधित्व, ऍडिक्वेट प्रतिनिधित्व अजून मिळालेलं नाहीये. त्यामुळे हे मिळणं अत्यंत गरजेचं आहे.
भारतासारखा देश जसं मी सांगितलं की अत्यंत मोस्ट डिझर्विंग नेशन आहे. भारत जगातली मोठी लोकसंख्या आहे, भारताकडे आहे. त्याचप्रमाणे जगातली मोठी लोकशाही भारताकडे आहे. भारत हा फाउंडर मेंबर आहे. भारताने युनायटेड नेशनच्या पीस कीपिंग ऑपरेशनमध्ये सगळ्यात मोठं योगदान देणारा भारत हा देश आहे. अशा प्रसंगी भारताला युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये परमनंट बर्थ मिळणं ही अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे इतरही देश आहेत, त्यामुळे एक्सपान्शन होणं हे गरजेचं आहे. याला आपण डेमोक्रेटायझेशन म्हणतो, म्हणजे युनायटेड नेशनचं लोकशाहीकरण करणं हे गरजेचं आहे, जे लोकशाहीकरण झालेलं नाहीये. आणि युनायटेड नेशन्सला जर 21व्या शतकामधले वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करायचा असेल तर युनायटेड नेशन्समध्ये रिफॉर्मचे व्हायलाच पाहिजेत. त्याशिवाय युनायटेड नेशन सर्व्हाइव्ह करू शकणार नाहीये. आणि याची जाणीव आता महासत्तांना देखील झालेली आहे. तर भारत आपल्या पंतप्रधान मोदी देखील आपल्या संभाषणामधनं निश्चितपणे या गोष्टीवरती जोर देतील की भारताचं युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये असणं हे जगाला किती फायद्याचं ठरणार आहे. कारण भारताने नुकतीच ऑगस्ट महिन्यामध्ये भारत युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलचा अध्यक्ष होता. आणि त्या काळामध्ये ज्या पद्धतीची भूमिका भारताने पार पाडलेली आहे, मग ते एकूण नौदलाच्या संदर्भामधले असेल, टेररिझमच्या संदर्भामधली असेल, युनायटेड नेशन पीस कीपिंग ऑपरेशनच्या संदर्भातले असेल, भारताने मोठमोठ्या कन्क्लेव्ह घेतल्या, रेझोल्युशन पार केले आणि भारताने स्वतःला सिद्ध केलं की ते युनायटेड नेशनचं सिक्युरिटी काउन्सिलचं परमनंट मेंबर बनण्यासाठी भारत हा पूर्णपणे सक्षम आहे, समर्थ आहे. त्यामुळे मला वाटतं मोदी त्याच्यावरती नक्की भर देतील. दुसरं जे आहे, जनरल असेंब्लीमध्ये देखील सुधारणा करण्याची गरज आहे. ओव्हरऑल युनायटेड नेशनमध्ये निर्णय निर्मिती जी प्रक्रिया आहे, निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत स्लो आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक शब्द हा 6 भाषांमध्ये ट्रान्सलेट करावा लागतो, प्रत्येक वाक्य 6 भाषांमध्ये ट्रान्सलेट करावं लागतं आणि मग त्याच्यामध्ये प्रत्येकाचा कन्सेन्सस घेणं. त्यामुळे एखादा जर तुम्ही कोणता रिफॉर्मचा अजेंडा आणला तर तो जनरल असेंब्लीमधनं मंजूर होण्यासाठी नाके 9 येतात आणि मग तो झाल्यानंतर तो सिक्युरिटी काउन्सिलमध्ये येतो आणि तिथं सगळ्या मोठ्या सत्तांचं आपले स्वतःचे हितसंबंध आहे, राजकारण आहे. त्यामुळे कुठेही तिथं अशा स्वरूपाचे रेझोल्युशन हे मंजूर होत नाहीत. विशेष म्हणजे आता तालिबानच्या संदर्भामध्ये तिथं 17 दहशतवादी त्यांच्या मंत्री मंडळामध्ये आहे. असं असताना देखील त्यांच्यावरती आर्थिक निर्बंध लावण्याचं रिझोल्युशन जर आलं तर चायना त्याच्यावरती व्हिटो पॉवर वापरेल, रशिया त्याच्यावरती व्हिटो पॉवर वापरेल. त्यामुळे खऱ्या अर्थाने युनायटेड नेशनला कामच करता येत नाहीये. आणि म्हणून युनायटेड नेशनमध्ये रिफॉर्म्स होणं, त्याच्यामध्ये सुधारणा होणं हे अत्यंत गरजेचं आहे. ती काळाची गरज आहे, ती 21व्या शतकाची गरज आहे. आणि मग ती जर झालं, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हा जो कोरोना पॅन्डेमिकचा काळ होता, त्या संपूर्ण कोरोना पॅन्डेमिकच्या काळामध्ये साधारणतः 1.5 वर्षांमध्ये आपण पाहतो युनायटेड नेशनची भूमिका ही पूर्णपणे नगण्य आहे. म्हणजे ज्याला आपण नेग्लिजिबल असं म्हणतो, कोणत्याही प्रकारची सबस्टॅन्शियल भूमिका युनायटेड नेशननी पार पाडलेली नाहीये. म्हणजे युनायटेड नेशन सर्व्हाइव्ह करतंय की नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.